मला वाटतं की द्राक्षाची पंढरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. असं कष्टपूर्वक प्रगती करणारे शेतकरी बांधव या सगळ्या भागामध्ये आहेत आणि निश्चितपणे जसं प्रगती पथावर आपण जातो आहोत तशा काही समस्या पण मोठ्या आहेत, ही पण वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने आपल्या राज्य द्राक्ष बागायत संघाने काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. मला वाटतं की फळपीक विम्याच्या संदर्भामध्ये मुद्दा त्यांनी उपस्थित केला, बेदाण्याच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला आणि क्लस्टरच्या संदर्भातला एक मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे. फळपीक विम्याच्या संदर्भामध्ये मला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना नम्रतेने सांगायचं आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे संपूर्ण देशामध्ये आपल्याला या बाबी त्यांचं मार्गक्रमण करावं लागतं. मला माहिती आहे की हा मंच काही राजकीय टीकाची पण लिहिता नाही, परंतु आपण बघितलं असेल की गेल्या 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारने पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये काही नवीन नियम केले. त्याच्यातला एक नियम केला, शेतकरी बांधवांच्या साठी पीक विमा ऐच्छिक केला. ज्या शेतकरी बांधवांची इच्छा असेल की आम्हाला विमा घ्यायचा आहे ते विमा घेऊ शकते, ज्यांची इच्छा नाही ते याच्यातनं बाहेर पडू शकते. आपल्याला माहिती आहे की यापूर्वी कर्ज घेत असताना त्याच्यातनं विम्याची वजावट केली जायची, परंतु हा नियम केल्यामुळे त्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेत असताना 2 ओळी जर लिहून दिला की आम्हाला विम्यामध्ये भाग नाही घ्यायचा, तर त्याच्या विम्याची रक्कम वजावट होणार नाही. मला वाटतं हे चांगलं केलं. ज्याची इच्छा असेल ते जाईल, ज्यांना योग्य नाही वाटत तर ते जाणार नाही. हे चांगलं केलंय. माझी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती आव्हान असणार आहे की विमा घेत असताना आपण त्याचा अभ्यास करून त्याच्यावर जा. त्याच्या काय नियम आहेत, काय अटी शर्ती आहेत, आपली संरक्षित रक्कम किती आहे, तुम्हाला प्रीमियम किती भरावा लागतो आहे, ही माहिती देणं त्या पीक विमा कंपन्यांना कंपल्सरी आहे. आणि याचा अभ्यास करून पीक विम्यावर जावं अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती असणार आहे. जिथपर्यंत विम्याचा हप्ता देण्याचा विषय आहे, तर मला वाटतं की मागच्या खरीप हंगामाचा जर आपण विचार केला, थोडा बाजूला ठेवू, तर साधारणतः महाराष्ट्रव्यापी आपण जर विचार केला, शेतकऱ्याचा हिस्सा, राज्याचा हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा मिळून खरीप आणि रबी 5,800 कोटी रुपये होतात. आणि आताच्या घडीला नुकसान भरपाईचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत कंपन्यांनी फक्त 750 कोटी रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे. विमा जर म्हटला तर खूप गहन अभ्यासाचा विषय आहे. तो लगेच तिथे अर्धा तास आणि 1 तास बोलून होणार नाही. मला वाटतं की आम्ही या संदर्भात जेव्हा वारंवार बैठका घेतो, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पण आम्ही हा विषय मांडतो आणि 5-7 मंत्री महोदयांची पण आमची जी समिती आहे त्या समितीवर पण वारंवार विचार करतो. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब तर या विषयावर बोलत असताना असं सांगतात की ते ज्या काळी कृषी मंत्री होते, आदरणीय शरद पवार साहेब केंद्रामध्ये मंत्री होते, तर तेव्हापासून विचार मंथन या विषयावर त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून हा अतिशय गहन आणि क्लिष्ट तो विषय आहे. ज्या पद्धतीने एक चांगला निर्णय 2 वर्षापूर्वी केला, दुसरा केंद्र सरकारने विम्यामधनं एक प्रकारे काढता पाय घेतला की त्याने 30% प्रीमियमचं स्वतःची केंद्राची जबाबदारी फक्त 12.5% अधोरेखित केली.
आणि 12.5% पुढे जर प्रीमियम आला तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारने शेतकरी आणि राज्य सरकारवर टाकली. मला असं वाटतं की एक प्रकारे केंद्र सरकारने याच्यातून काढता पाय घेतलेला आहे. आपण देश पातळीवर जर माहिती घेतली तर अनेक राज्यांनी पीक विम्यामधून काढता पाय घेतलेला आहे. अगदी मला हे पण स्पष्टपणे सांगायचं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे गुजरात प्रमुख राज्य आहे त्या राज्याने सुद्धा विम्यामधनं विड्रॉल झालेले आहे. आणि म्हणून मला वाटतं की विचार मंथन म्हणून आता पण मी आपल्या जे काही संवाद साधत होतो याच्यावर खूप विचार मंथन होण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हिताच्या जर बाबी असतील तर त्या सुधारणा केंद्र सरकारने त्याच्यामध्ये केल्या पाहिजे. आणि म्हणून फळपीक विम्याच्या संदर्भामध्ये साधारणतः माझाही खूप याच्यामध्ये जेव्हा माझ्यावर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर जेव्हा या विभागाची जबाबदारी दिली, माझाही खूपसा काही अभ्यास नव्हता पीक विम्यामध्ये, पण गेल्या 1.5 वर्षामध्ये जो काही अभ्यास मी करतो आहे तर मला वाटतं की हा खूप मोठा गहन विषय त्या ठिकाणी आहे. आणि आम्हाला जे जे चांगलं वाटलं तर याच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवी लोकांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन आम्ही केंद्र सरकारला त्याचं रिपोर्टिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघितलं असेल की मी आपल्याला जी माहिती देत होतो की 5,800 कोटी रुपये शेतकरी राज्य आणि केंद्राचे रक्कम एकत्रित होते आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त 750 कोटी रुपये पीक विमा कंपन्या नुकसान भरपाई त्यांनी आतापर्यंत दिलेली आहे. मागच्या वर्षाची गोष्ट सांगतो. आणि आणखी 200 कोटी रुपये त्यांनी मान्य केलेले आहे की आम्हाला ते देणं आहे. म्हणजे 750 आणि 200 950 कोटी रुपये, 1000 कोटी धरूया. 5,800 कोटीच्या अगेन्स्ट फक्त 1000 कोटी रुपये पीक विमा कंपन्या जर नुकसान भरपाई देणार असतील आणि असे जर नियम असतील तर माझी शेतकरी बांधवांना विनंती असणार आहे की या सर्व विषयांवर विचार मंथन आणि काही निर्णय होण्याची आवश्यकता आहे. शेतकरी बांधवांना असं वाटतं की खरीपाची 1.5% रक्कम, रबीमध्ये 2% आणि फळबागमध्ये 5%. शेतकरी बांधव त्या हिश्श्यापुरता विचार करतात, परंतु उर्वरित जी रक्कम आहे ती रक्कम राज्य असू दे किंवा केंद्र असू दे, शेवटी तो पैसा सुद्धा जनतेचाच पैसा आहे, शेतकऱ्यांचाच तो पैसा आहे. आणि मग असा हा पैसा जर कंपन्यांच्या घशामध्ये जाणार असेल तर मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांनी याच्यामध्ये विचार मंथन करून काही निर्णय करण्याची त्या ठिकाणी निश्चितपणे आवश्यकता आहे. ही वस्तुस्थिती आहे की खरीप हंगामाचे काही पैसे आम्ही थांबवलेले आहेत. खरीपचे आतापर्यंत कंपन्यांना 3,500 कोटी रुपये दिलेले आहेत. राज्य आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा मिळून त्याने वाटप केले 750 कोटी रुपये. 200 कोटी रुपये कंपन्या वाटप करत नाही आहेत की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला उर्वरित जे काही 2,500 कोटी रुपये आहेत ते तुम्ही द्या, मग आम्ही ते 200 कोटी देणार. कुठे न्यायचा हा हिशोब? अरे तुम्हाला 3,500 कोटी रुपये दिलेले आहेत, त्याच्यातनं तुम्हाला फक्त 950 कोटी रुपयेच द्यायचे आहेत, ते तर तुम्ही द्या. आणि आम्ही पैशांची अडवणूक एवढ्या करता केली की महाराष्ट्र सरकारने एनडीआरएफच्या निकषांवर जिथे कुठे गारपीट झाली, जिथे कुठे चक्रीवादळ झालंय, जिथे कुठे अवकाळी पाऊस झाला, ढगफुटी झाली, त्या भागामध्ये पंचनामे करून ज्या शेतकरी बांधवांना एनडीआरएफच्या निकषांवर मदत दिलेली आहे त्या मदत दिलेल्या शेतकऱ्यांच्या पैकी सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी विमा घेतलेला असेल, आमचे पंचनामे तुम्ही ग्राह्य धरा आणि त्या शेतकऱ्यांना तुम्ही नुकसान भरपाई द्या. याच्यासाठी पुढचे 1,500 कोटी रुपये आम्ही थांबवले आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही मान्य करा की यांना पण दिली गेली पाहिजे मदत, तुम्हाला ताबडतोबीने आम्ही पैसे देऊ.
आणि म्हणून हा असा एक क्लिष्ट विषय त्या ठिकाणी आहे. जिथपर्यंत प्रभाव पीक विम्याचा विषय आहे, तर ही वस्तुस्थिती आहे की मागच्या वर्षाला काही ट्रिगर बदलले गेले होते आणि कदाचित त्याच्या पाठीमागच्या वर्षाच्या पासून जी काही प्रोसेस होती त्याच्यामध्ये मागच्या वर्षाला ट्रिगर बदलले गेले होते. द्राक्ष बागायतदार संघाने त्या संदर्भातली सूचना केल्याच्या नंतर आपण बघितलं असेल की चालू वर्षाला जे 19 मध्ये जे ट्रिगर होते धोके, तेच ट्रिगर आणि धोके आता 21 मध्ये आपण निश्चित केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला माहिती आहे की तापमानाचा विषय असेल, पाऊस अवेळी पावसाचा विषय असेल, गारपिटीचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी असतो आणि त्या ट्रिगर प्रमाणे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिली जाते. दुसरी आपली सूचना होती की बेदाण्याच्या संदर्भामध्ये काही सुविधा आणि टॅक्सच्या संदर्भामध्ये हा विषय मला माहिती आहे की वेळेचं भान मी ठेवणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रातले जेवढे प्रमुख फळ आहेत, मग द्राक्ष असतील, आंबा असेल, संत्रा असेल, डाळिंब असेल, आणखी इतर फळ, तर या सर्व फळांचे जे संघ आहेत या संघांच्या उपस्थितीमध्ये मग आणखी या विषयाला संबंधित सहकार मंत्री महोदय असतील, MREGS फळबाग लागवड मंत्री महोदय असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक 2-2, 3-3 तास आपण बसणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये तुमच्या ज्या ज्या काही सूचना असतील, काय केलं पाहिजे, काय सुधारणा केली पाहिजे, त्या सूचनांप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे मार्गक्रमण केलं जाईल. हे पण मला नम्रतेने या ठिकाणी सांगायचं आहे. मशिनरी क्लस्टरच्या संदर्भामध्ये मला वाटतं की एक महिन्याभराच्या आत आपण या संदर्भात, मला माहित नाही विषय काय आहे, किती वर्षांपूर्वीचा आहे, किंबहुना आता काय होऊ शकतं, मला काही या क्षणाला सांगता येणार नाही. परंतु निश्चितपणे आपण बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये यस नो काहीतरी निर्णय करून त्याही विषय आपण निश्चितपणे संपवूया. दुसरा जो प्रमुख विषय आपण द्राक्षाच्या संदर्भातला या ठिकाणी ठेवला की प्लास्टिक कवर्ड शेतीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की मला चांगलं आठवतं की मागच्याही पंचवार्षिकला नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर 4-6 महिने पण झालेले नव्हते फडणवीस साहेबांचं सरकार. त्याही वेळेस अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे आपल्या भागातल्या बऱ्याच शेतकरी बांधवांचं नुकसान झालं होतं. त्याही काळामध्ये भेट देण्याच्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी तिकडे आलो होतो आणि याही भागातल्या अनिल अण्णा करत असतील त्यांनी कवर्ड शेतीच्या संदर्भातला मला वाटतं की त्याही वेळेस त्यांनी पाठपुरावा केलेला होता. परंतु या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर माझा जो काही व्यक्तिगत अनुभव आहे, आमच्या मालेगावला तुमच्याही परिचयाचे आहेत सातमानेचे पवार साहेब आमचे, त्या पवार साहेबांनी द्राक्षाची चांगली शेती केलेली आणि त्याला कवर्ड प्लॅस्टिकने पण त्याने आच्छादन केलेलं. मला माहित नाही, परंतु त्यांना जो काही अनुभव आला, त्यांचं चिरंजीव पण इकडे या कार्यक्रमाच्या साठी आलेले आहेत, तर त्यांना जो अनुभव आला, कदाचित त्यांचं जे काही नुकसान झालं असेल तर त्यांनी त्या प्लॅस्टिकचं आच्छादन पण काढून टाकलंय आणि ते द्राक्ष पण त्यांनी काढून टाकलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एखादं 2 काम कमी अधिक होईल, परंतु शेतकऱ्यांच्या साठी आपण जे करणार तर ते चांगलं केलं पाहिजे. नाहीतर या दुनियेमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून त्या प्लॅस्टिक आच्छादनाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष साहेब तुम्ही आता जे बोलले तर मी स्वतः सोलापूर पंढरपूरला तिकडे जाऊन आलो आणि आपल्या त्या शेतकरी बांधवांच्या शेतावर मी स्वतः भेट देऊन आलोय. मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. आणि म्हणून विद्यापीठांना आम्ही सूचना केलेली आहे, कृषी विभागाला आम्ही सूचना केली. ते 6 वर्षापासून नाही आहे, ते आता 2 वर्षापासून त्यांनी आच्छादन केलेलं आहे. मी स्वतः जाऊन आलो तिथे. सांगलीचे आमचे आमदार महोदय पण याचा पाठपुरावा करतायत. याच्यामधनं शेतकरी बांधवांना काय
सपोर्ट करता येईल का, हा त्याच्या मागचा विषय आहे. मला बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की एकदा आपलं जर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की नाही हे दर्जेदार क्वालिटीचं प्लॅस्टिक आहे आणि गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, याच्यामधनं आमचा द्राक्ष वाचू शकतो, हे जर विद्यापीठ आणि कृषी विभाग किंवा तुमच्यासारखे जे याच्यामध्ये कार्य करणारे आहेत यांनी त्याच्यावर जर एकदा शिक्कामोर्तब केलं, मी आपल्याला आश्वस्त करतो हा मुद्दा मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे घेऊन जाईल आणि याच्यातनं शेतकरी बांधवांना आम्ही काय दिलासा देऊ शकतो त्या संदर्भामध्ये आम्ही फक्त द्राक्ष बागायतदार संघामार्फतच तळेगाव फार्मावरती आम्ही डेमो आमच्या स्वतःच्या खर्चाने करणार आहे. मान्य आहे. त्या डेमो मधलं जे रिझल्ट येतील, एक 2-3 वर्षाचा जो काही अनुभव येईल किंवा यामध्ये 2 वर्षापासून जे करताय त्यांचा जो काही अनुभव असेल त्या अनुभवाच्या आधारे आपण निर्णय करू आणि त्या उच्च दर्जाचं जे काही प्लास्टिक असेल ते शेतकरी बांधवांना आपण उपलब्ध करून देत असताना काही सबसिडी त्याला देऊ शकतो का, काही इंटेन्सिव्ह देऊ शकतो का, याचा प्रयोग बाबर साहेब आमच्या सांगलीचे बाबर साहेब आमदार बाबर साहेब आणि त्याने स्वतः पण चालू वर्षाला त्याच्या स्वतःच्या शेतावर पण केलेला आहे 4 एकर. म्हणजे ठीक आहे. आता हा कृषी विभाग इतका वास्ट आहे की मला असं वाटतं की 100 जन्म घेतले तरी पूर्ण कृषी विषय पूर्ण ज्ञानी होऊ शकत नाही आणि म्हणून एक कार्यकर्ता या नात्याने निश्चितपणे या संदर्भामध्ये आपण सगळे मिळून कामकाज करण्याचा प्रयत्न करतो आहोत. MRPच्याही संदर्भामध्ये आपण जी काही सूचना केली ही वस्तुस्थिती आहे. आत्ताच्या घडीला केंद्र सरकारच्या नियम आणि कायद्यानुसार हे औषधं असतील, खते बियाणे असतील याच्यावर कंट्रोलिंग हा केंद्र सरकारचे नियम आणि त्यांच्या कायद्याप्रमाणे आहे. परंतु MRPला पण एक मर्यादा असली पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. कोणत्या तरी प्रॉडक्टवर 1000 रुपये किंमत असते आणि ते दुकानदार ज्याला वाटतंय त्याला 500 रुपयाला पण देतो, कोणाला 400 रुपयाला पण देतो आणि कधी कधी नवीन असला तर त्याला 900 रुपयाला पण देतो आणि म्हणजे हे नाही सांगत आमचे तर कृषी भूषण महोदय आहे, शेतकऱ्यांची फसवणूक त्यांच्याकडनं होऊ शकत नाही हा विश्वास मी तुम्हाला देऊ. परंतु शेवटी काही दुकानांमध्ये असेही घटना घडतात, त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असेल आणि म्हणून MRPच्याही संदर्भामध्ये काही कायद्याचं प्रारूप आपण करायला घेतलेलं आहे की या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण काही नियमावली करून केंद्र सरकारला त्याची शिफारस करावी अशा प्रकारचं प्रारूप तयार करण्याचं काम आता निश्चितपणे त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. रेल्वे वाहतुकीच्या संदर्भामध्ये आपण जी सूचना केली, मला वाटतं की निश्चितपणे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी येणाऱ्या कालावधीमध्ये फक्त त्यांचं जे काही कोटा असतो तो कोटा तेवढा आपण फुलफिल केला पाहिजे की ती जी काही रेल्वे वॅगन आपण जाणार आहोत तर तेवढ्या त्या पूर्ण भरतील याचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी केलं पाहिजे. मला वाटतं की किसान रेलच्या माध्यमातून केंद्र सरकारने पण त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं केलेलं आहे, त्याचाही आपण निश्चितपणे पाठपुरावा करू. मी जास्तीचा वेळ या ठिकाणी आपला घेणार नाही. पीक विम्याच्या संदर्भामध्ये आताच्या घडीला आपण बघितलं असेल की 16,000 रुपये शेतकरी बांधवांना एक प्रीमियम आहे आणि पाठीमागे जी सूचना होती की वर्षभराचा विमा आमच्या सटाणा बागलांमध्ये अर्ली जे काही द्राक्ष घेतात तर त्याच्यासाठी खूप भागातला पण पाठपुरावा होता आणि म्हणून वर्षभराच्यासाठी तर त्याचा आता 16,000 प्रीमियम आला शेतकऱ्याला आणि तेवढाच जास्ती जबाबदारी राज्य आणि केंद्रावर पण गेली आणि आपला जो रेग्युलर होता तर त्याच्यामधलं पण 5,300 रुपयाचा प्रीमियम हा शेतकरी बांधवांना आणि म्हणून मला असं वाटतं की ही सर्व माहिती मी सुद्धाहून आपल्याला या ठिकाणी ठेवली. कृषी विभागाच्या वतीने आताच आपण बघितलं असेल की कृषी विभागाचाच एक भाग असलेला महाबीज हे जे काही नावलौकिक प्राप्त असलेले बियाणे महामंडळ आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून साधारणतः हरभऱ्याचं बियाणं आजच आपण नाशिकच्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून याचं लॉन्चिंग करतो आहोत. साधारणतः
20 किलोचं बॅग 1720 रुपये त्याचं जे काही किंमत आहे. शासनाच्या वतीने 500 रुपये त्याला अनुदान दिलं जाणार आहे आणि साधारणतः शेतकऱ्यांच्यासाठी 1220 रुपयाला हे बियाणं शेतकरी बांधवांना उपलब्ध केलं जाणार आहे. मला वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपण गव्हाच्याही बियाण्याच्या संदर्भामध्ये अशाच योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना बियाणं त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध करून देणार आहोत. आणि आपण बघितलं असेल की आमचा कृषी विभाग हा हुशार विभाग आहे. कृषी रत्न ॲग्रोमॉलच्या कार्यक्रमामध्येच आम्ही आमचाही झेंड्यावर आम्ही पंढरपूरला कार्यक्रम साजरा करून घेतला आहे की नाही. तर तो पण एक कार्यक्रम या ठिकाणी आमचा संपन्न झालेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या आता प्रोसेसिंगच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करत होतो. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना असेल, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना असेल आणि माननीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट, शेतकऱ्यांचे फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून कोण जर छोटे मोठे प्रकल्प उभे करायला घेत असेल, कोण गोडाऊन बांधायला घेत असेल, कोण कोल्ड स्टोरेज बांधायला घेत असेल, कोण प्रक्रिया उद्योग करायला घेत असेल, कोण ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करायला घेत असेल, तर या संदर्भामध्ये या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम सरकारच्या वतीने त्या ठिकाणी केलं जाईल. माझी शेतकरी बांधवांना विनंती असणार आहे की गट स्थापन करा, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची निर्मिती करा. जे काही महिला बचत गट आहेत त्याच्यामध्ये आमच्या ज्या शेतकरी भगिनी आहेत त्या सर्वांच्यासाठी या योजना त्या ठिकाणी खुल्या आहेत आणि म्हणून या योजनांचा आपण लाभ घ्यावा. महाराष्ट्रव्यापी मला वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये दीपावलीच्या थोडस पुढे पाठीमागे साधारणतः संपूर्ण महाराष्ट्राच्या पातळीवर 1000 पेक्षा जास्त अशा प्रकल्पांना कृषी विभागाच्या वतीने मान्यता देण्यात येणार आहे. आणि म्हणून आपणही याच्यामध्ये जे जे कोण इच्छुक असतील तर त्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची मी विनंती करतो. आदरणीय उपाध्यक्ष महोदयांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भातल्या पण जे काही सूचना केलेली आहे, किंबहुना आपल्या जिल्ह्याच्या शेतकरी बांधवांच्याही संदर्भातली ज्या काही सूचना केलेल्या आहेत, आम्ही सर्व नाशिक जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी हे विषय माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत आम्ही ते नेऊ आणि ते प्रश्न सोडवण्याच्यासाठी निश्चितपणे कार्य करू. एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने कृषी रत्न ॲग्रो मॉल याला हार्दिक शुभेच्छा देतो. या मॉलची परिसरातल्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून सेवा घडो आणि या मॉलची प्रगती हो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. दसरा अतिशय आनंदामध्ये साजरा झाला. येणारा दीपावलीचा सण आपल्या सर्वांना सुख समृद्धीचा, भरभराटीचा आणि करुणाच्या पार्श्वभूमीवर निरोगी जाऊ अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. आपला सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.